मातेच्या गर्भात उमलण्या अधीर नवांकुर मातेच्या गर्भात उमलण्या अधीर नवांकुर गर्भात धरेच्या लपला तयाचा सूत्रधार 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 गर्भात धरेच्या म्हणजे गर्भात धरेच्या लपला तयाचा सूत्रधार गर्भात धरेच्या म्हणजे जमिनीत सूत्रधार तुळस येस
श्रीराम 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 श्रीराम. मालक चहा. काय झालं मालक? कसला एवढा विचार करताय? मगापासून बघतोय तुम्ही अस्वस्थ दिसताय. खरंय तुझं विष्णू, खूप अस्वस्थ वाटतंय मला. नामस्मरण करण्याचा प्रयत्न केला तरीही काही उपयोग झाला नाही. या कातर वेळी अशी विचित्र हुरहुर का लागावी काही कळत नाहीये. श्रीराम श्रीराम. आदिनाथ आला का त्या गुहेतून? नाही नाही. तास दीड तास उलटून गेला, अजून आला नाही. जा तू बोलवून आण त्याला. पण मालक त्याचं काम अजून. विष्णू, बोलवून आण त्याला त्या भुयारातून. हा प्रहर कुठल्याही कार्यास योग्य नाहीये. जा बोलवून आण त्याला. बरोबर देवा. श्रीराम श्रीराम. आजोबा आजोबा, आईंचा आता फोन आला होता. प्रिया मगाशी बाहेर गेलीये, अंधार झाला, अजून परत आली नाहीये. काहीच पत्ता नाहीये हो तिचा. बाहुली बाहेर गेलीये? कुठे गेलीये? आईंनी तिला फोन केला होता तेव्हा म्हणाली काहीतरी महत्त्वाचं काम आहे आणि अर्धवटच फोन ठेवून दिला. आणि आता तर तिचा फोनही लागत नाहीये. श्रीराम श्रीराम. मी सांगितलं होतं बाहुलीला, मला विचारल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही म्हणून. हा कालखंड तिच्यासाठी योग्य नाहीये. आता ती परत येईपर्यंत, तिचा फोन येईपर्यंत मला स्वस्थता लाभणार नाही. जा तू परत फोन कर, बघ आली का ती. हो आजोबा. श्रीराम श्रीराम. कुठे गेली असेल बाहुली? कसला विचार करतेस? आतापर्यंत माझ्याबरोबर जे जे काही घडत गेलं त्याचा. कोण दोषी असं वाटतंय तुला? तुम्हाला राग येणार नसेल तर खरं सांगते. तुम्ही. काय? मम्मानी मला पहिल्यांदा खीर दिली होती तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं तिचा कॉन्फिडन्स वाढत चाललाय म्हणून. पण त्यावर तुम्ही काय म्हणाला? उगाच तिच्यावर संशय घेऊ नकोस. ती तुझी आई आहे, तुला कसा काय मारण्याचा प्रयत्न करेल? मग काय? प्रत्यक्षपणे मारण्याचा प्रयत्न केला नसला तरी अप्रत्यक्ष प्रयत्न केलाच नाही का? म्हणजे तुला काय म्हणायचंय? परमेश्वरला ममाने हे सगळं सांगितलं? ते सुद्धा प्रत्यक्ष सांगितलं नसेलच. मग कोणामार्फत सांगितलं? प्रिया. प्रियाचा आणि परमेश्वरचा काय संबंध? राजकारण आहे सगळं. त्यात शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो. पण प्रिया परमेश्वर पर्यंत पोचलीच कशी? प्रियाने परमेश्वर प्रियापर्यंत पोचला असणार. जे झालं ते झालं. पण शेवटी या सगळ्याची सुरुवात मम्मापासूनच झाली.
आता मम्माला काही करून उपयोगही नाहीये म्हणा, कारण तिचं काम तिने केलं आणि प्रियाने सुद्धा. मला फक्त भीती या गोष्टीची वाटते की मम्माने प्रियाला किती आणि काय काय सांगितलंय आतापर्यंत. तुला काय वाटतं, किती गोष्टी माहिती असाव्यात? सगळ्यात महत्वाची गोष्ट, वाड्यात प्रियावर मी हल्ला केला होता. काय? बोलता बोलता मी चुकून बोलून गेले सगळं. ही बोलता बोलता बोलून जाण्यासारखी गोष्ट आहे का सुलेखा? प्रियानी हे सगळं घरात सांगितल्यानंतर याचे परिणाम काय होतील याची कल्पना आहे ना तुला? मग मी मम्माला आणि प्रियाला दोघी नाही. गोष्ट घडून गेल्यावर तू आणखी अडचणीत येशील. मग आता खरं तर आता आपण काहीच करू शकत नाहीये. म्हणजे सगळ्या गोष्टी एकाच गोष्टीजवळ येऊन थांबतात की प्रियानी घरी सांगितल्यानंतर त्या सगळ्यांची रिॲक्शन काय होते आणि त्यांच्याजवळ कुठले ठोस पुरावे सापडतील. मला तर काही सुचतच नाही आता. मला मात्र एक मार्ग सुचतोय. या सगळ्यातनं एकच माणूस तुला सही सलामत बाहेर काढू शकतो. कोण? आदिनाथ शास्त्री. म्हात्रे, काय झालं? कोपऱ्यानं कोपरा शोधून काढला सर, पण कोणीच सापडलं नाही. लक्ष द्या, लक्ष द्या. लई चॅप्टर आहेत दोघं. अंधाराचा फायदा घेऊन पळतील बघा दोघं.